झी 24 तास एक पाऊल पुढे। नगराध्यक्षानंच नगर परिषदेत चोरी केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय। पालघरचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर नगर परिषदेतले सीसीटीव्ही चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पाटील यांच्यासह 5 नगरसेवकांवर चोरीचा गुन्हा दाखल झालाय। पालघर नगर परिषदेच्या मुख्यालयातून सीसीटीव्ही यंत्रणा चोरून नेल्याचा या 5ही जणांवर आरोप आहे। पालघर पोलीस ठाण्यात या 5ही जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। नगर परिषदेचे कर्मचारी अरुण जाधव यांनी चोरीची तक्रार दाखल केली। या तक्रारीत 4 सीसीटीव्ही कॅमेरे चोरल्याची तक्रार करण्यात आली। गुन्हा दाखल झाल्यानंतर नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, परेश पाटील, अतुल पाठक आणि दिनेश बाबर फरार झालेत। नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेना पुरस्कृत नगराध्यक्ष असून सेनेची सत्ता आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी नगरसेवकांना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चा काढला होता। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। हर्षद, जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून हे नगरसेवक असतात आणि पालनकर्ता म्हणून नगराध्यक्ष नेमले जातात आणि त्यांच्याकडूनच अशा चोरीच्या घटना घडतात। पूर्ण खरोखरच एक लज्जास्पद अशी गोष्ट आहे की त्या नगर परिषदेमध्ये हे नगरसेवक जनतेच्या सेवेसाठी असतात आणि इथलेच सीसीटीव्ही हे नगरसेवक चोरतात। शनिवारी अरुण हरिभाऊ जाधव जे वरिष्ठ लिपिक आहेत यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती आणि त्यानंतर जे विद्यमान नगराध्यक्ष नंदकुमार पाटील आणि शिवसेनेचे जे 4 नगरसेवक आहेत यांच्या विरोधात आज चोरीचा गुन्हा पालघर पोलीस स्टेशन दाखल झाला आहे। दुसरी गोष्ट अशी की अजूनही सगळे आरोपी जे फरार आहेत एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही पूर्ण। हर्षद, या 5ही जणांची पार्श्वभूमी कशी आहे त्याबद्दल काही माहिती मिळते? हे 5ही नगरसेवक 10 ते 15 वर्षापासून ह्या परिसरात नगर परिषद निवडून येत आहेत। त्यांचं काम चांगलं आहे, अजूनही तसंच कोणाची पार्श्वभूमी काम चांगलं आहे, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीनं चोरीचे प्रकार यांच्याकडून घडलेले आहेत। हर्षद, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। नगराध्यक्षाने आज नगर परिषदेत चोरी केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय, त्यासोबत इतर 4 नगरसेवकांनी सुद्धा सीसीटीव्ही चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।